नमस्कार. आपली नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि पेठे विद्यालयाच्या शतक महोत्सवी व्याख्यानमालेत उपस्थित सर्व श्रोते आणि प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या व्याख्यानासाठी आपण आमंत्रित केलेले ज्येष्ठ रंगकर्मी आणि पेठे विद्यालयाचे गुणवंत माजी विद्यार्थी श्री सदानंद जोशी सर यांचे मी सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो. हा शतक महोत्सवी व्याख्यानमालेचा उपक्रम ज्यांच्या अभिनव कल्पनेतून सत्यात उतरत आहे ते आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक सूर्यकांत राळकर सर, संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके सर, श्री चंद्रशेखर मोंडे सर, संस्थेचे कार्यवाह श्री राजेंद्र निकम, पेठे विद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष आणि नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे सन्माननीय सदस्य माननीय श्री चंद्रशेखर वाडसर, शाळेचे मुख्याध्यापक, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज निमंत्रित म्हणून पेठे विद्यालयातील नामवंत शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक श्री ओडेकर सरांचं देखील मी मनपूर्वक स्वागत या व्याख्यानमालेमध्ये करतो. त्याचबरोबर आजच्या व्याख्यानमालेसाठी ऑनलाईन स्वरूपामध्ये उपस्थित असलेले संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य, कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य, शिक्षक मंडळाचे सदस्य, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, गेली 50 वर्षे मराठी रंगभूमीशी ज्यांची नाळ जोडलेली आहे असे एक हरहुन्नरी नाट्य कलावंत श्री सदानंद जोशी आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. हा आपल्या दृष्टीने खऱ्या अर्थाने एक साहित्यिक योग आहे असं मी नक्की म्हणेन. जेव्हा व्याख्यानाचं निमंत्रण आम्ही त्यांना संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीने दिलं तेव्हा त्यांनी पहिला प्रश्न असा विचारला की मी व्याख्यान द्यायचंय की मार्गदर्शन करायचंय की मी गप्पा मारायच्या आहेत. आम्ही त्यांना नेहमीप्रमाणे म्हटलं की सर तुम्हाला काय योग्य वाटेल. तर त्यांनी सांगितलं की मला मार्गदर्शन करण्याची तशी फारशी सवय नाही, पण मी गप्पा मात्र आपल्या सर्व शिक्षकांशी आणि विद्यार्थ्यांशी मारायला मला निश्चित आवडेल. आणि मग त्यातून सदानंद जोशी यांचा स्वभाव आम्हाला थोडासा कळला. मी शिक्षकांच्या समोर व्याख्यान द्यायचं म्हणजे काय ही गोष्ट त्यांना खऱ्या अर्थाने हास्यास्पद वाटली, परंतु शिक्षकांच्या बद्दलचा आदर आणि प्रेम, जिव्हाळा त्यांच्या या बोलण्यातून आम्हाला लक्षात आला. शिक्षकांच्या बरोबरीनेच ज्या शाळेमध्ये मी लहानाचा मोठा झालो त्या शाळेच्या बद्दल नितांत प्रेम आणि जिव्हाळा त्यांच्या बोलण्यातून प्रत्येक वेळेस आम्हाला जाणवत होता. अत्यंत मार्मिक आणि विनोदातून संवाद साधण्याची कला जोशी सरांना अवगत आहे. त्याचा प्रत्यय आपल्याला या व्याख्यानाच्या दरम्यान, मार्गदर्शनाच्या दरम्यान निश्चितच होणार आहे. मला नेहमी असा एक प्रश्न पडतो की स्टेट बँकेसारख्या बँकेमध्ये नोकरी केलेला मनुष्य इतका शांत आणि विनोदी स्वभावाचा कसा असू शकतो, परंतु ते प्रत्यक्षात अनुभवण्याची आता वेळ आलेली आहे. उत्तम कलावंताकडे असलेलं शब्दांचं टायमिंग, संवादाची फेक अतिशय चपकलपणे त्यांना साधलेली आहे. श्री सदानंद जोशी हे एक उत्तम नाट्य कलावंत तर आहेच, पण त्याचबरोबर विविध दूरचित्रवाहिन्यांच्या मालिकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. जाहिरातीचं लेखन ते करतात, जाहिरातीत काम देखील करतात. एक उत्तम कॉपीरायटर आहेत. अनेक मान्यवरांच्या साठी मानपत्रांचं लेखन हा त्यांचा हातखंड आहे. स्क्रिप्ट रायटिंग, वर्तमानपत्रामध्ये विविध विषयांवर लेखन, विशेष करून कलाक्षेत्रासाठी आवश्यक असलेलं लेखन सर करतात. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील अनेक नामवंत मुलाखतकारांपैकी श्री सदानंद जोशी हे एक आघाडीचं नाव आहे. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून ते काम करतात, पण त्याचबरोबरीने त्याच्यावर मार्गदर्शन देखील ते करतात. ते उत्तम कवी आहेत. यासारख्या रंगभूमीशी निगडीत अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी यशस्वीपणे मुसाफिरी केलेली आहे. त्यांनी अनेक एकांकिकांमध्ये स्वतः काम केलं आहे आणि अशा अनेक एकांकिकांना विविध स्तरावरील स्पर्धांमध्ये त्यांना बक्षिसं देखील मिळालेली आहेत. त्यापैकी आधारशिला, काळोखाच्या वर आणि प्रकाशाच्या खाली याचा विशेष उल्लेख करता येईल. ज्येष्ठ नाट्यलेखक जयवंत दळवी यांच्या संध्या छाया या कौटुंबिक विषयावरील नाटकाचे त्यांनी जवळपास 15 प्रयोग केले.
आचार्य अत्रे यांच्या शांतेचं कार्ट चालू आहे या विडंबनात्मक आणि विनोदी अशा नाटकाचे 25 प्रयोग त्यांनी केले आणि त्याचबरोबर लेकुरे या नाटकाचे 50 प्रयोग त्यांनी रंगमंचावर सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवलेली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्याबरोबर आणि दिग्दर्शक राजदत्त यांच्याबरोबर कथास्तू, मर्मबंध तसेच सावरकर या मालिकेत सेनापती बापटांची भूमिका ही लक्षणीय ठरली आहे. अनेक दिग्गजांच्या मुलाखतींसाठी श्री सदानंद जोशी हे नाव खऱ्या अर्थाने आघाडीवर आहे. त्यांच्याबद्दल एक गोष्ट मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायची आहे ती म्हणजे श्री सदानंद जोशी आणि नाशिक एज्युकेशन सोसायटी यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं आणि आपुलकीचं नातं आहे. स्वतः श्री सदानंद जोशी सर आणि त्यांचे चिरंजीव श्री अमेय जोशी हे आपल्या नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे विद्यालयाचे गुणवंत असे विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती हेमाताई या उत्तम कलावंत तर आहेच, पण ते आपल्या नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सारडा कन्या विद्यालयाच्या नामवंत विद्यार्थिनी आहेत आणि त्यांची कन्या जी आत्ताच्या काळामध्ये दूरदर्शनवरच्या मालिकांमध्ये त्याचबरोबर चित्रपटामध्ये एक आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रसिद्धीस पावलेली आहे, त्या नेहा जोशी देखील आपल्या सारडा कन्या विद्यालयाच्याच माजी विद्यार्थिनी आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. मी त्यांचं या व्याख्यानाच्या प्रसंगी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे अनेक संस्थांचे आणि नाट्य परिषदेचे पुरस्कार श्री सदानंद जोशी यांना प्राप्त झाले आहेत. अशा गुणसंपन्न माजी विद्यार्थ्यांचा आज व्याख्यानात सुरुवात होण्यापूर्वी संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने छोटेखानी गौरव व्हावा अशी विनंती मी आजच्या प्रसंगी त्यांचे शालेय जीवनातील मित्र आणि नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळातील सदस्य, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक फडके सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय सदानंद जोशी यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करावा. धन्यवाद सर. नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि पेठे विद्यालयाच्या वतीने आपण छोटेखानी हा सन्मान स्वीकारला त्याबद्दल श्री सदानंद जोशी सर आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. व्याख्यानाच्या प्रारंभापूर्वी मी सर्व उपस्थित श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना एक नम्र अशी सूचना करतो आहे की या व्याख्यानाच्या दरम्यान श्री सदानंद जोशी यांच्याशी मनमोकळा संवाद आज आपला होणार आहे. त्या निमित्ताने या विषयाशी संबंधित काही प्रश्न जर आपल्याला विचारायचे असतील तर त्याची संधी आपल्याला दिली जाणार आहे. तेव्हा सरांचं बोलणं झाल्यानंतर आपण आवर्जून हँडरेजचं ऑप्शन वापरा, म्हणजे प्रत्येकाला प्रश्न विचारण्याची योग्य संधी देता येऊ शकेल. सर्वांचं मी पुनश्च एकदा या व्याख्यानमालेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि आजचे प्रमुख वक्ते आपल्या पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी, ज्येष्ठ नाट्यकर्मी श्री सदानंद जोशी सरांना मी विनंती करतो की सर आपण मार्गदर्शनास सुरुवात करावी. नमस्कार. सुरुवातीला मी माझ्या आईला नमस्कार करतो. याच्यात भावनात्मक असं काहीच नाहीये. ही वस्तुस्थिती आहे की आईने मला मोठं केलं. म्हणजे आईने जर एवढं केलं नसतं, माझ्यासाठी कष्ट केले नसते,
तर आज मी तुमच्या समोर एक छोटस नाव मिळवलेलं, छोटीशी ओळख असलेला असा नसतो, एक सामान्य साधारण दोषी असतात. त्यामुळे आईला नमस्कार करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. आपल्या सगळ्यांना अतिशय आदरपूर्वक नमस्कार. मला जरा जड विषय दिला होता, पण मी म्हटलं एवढं मार्गदर्शन वगैरे नाही, मला गप्पा मारणं छान वाटतं. कारण मी नट आहे. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की रंग हा माझा धर्म आहे आणि नट ही माझी जात आहे. कारण आमचं नाटकच असं आहे की त्याच्यात जात धर्माच्या पलीकडे असतं. माझ्या घरी येणारे हे सगळ्या पंथातले, सगळ्या धर्मातले, सगळ्या जातीतले असतात. त्यामुळे जात धर्म हे काहीच नाही. आणि हे कुठून आलेलं आहे, त्याचं मूळ आहे ते माझी शाळा, पेठे विद्यालय. झालं असं की मला शाळेशी गप्पा मारायच्या वाटल्या. शाळेशी म्हणजे तिथल्या त्यांची किंवा शिक्षकांशी नाही. बघूयात काय झालं ते. त्यानं बंद केली दार शाळेची, त्यानं कोंडली मन मुलांची. अखेर आपण लढाई जिंकली, उघडली ज्ञानमंदिराची दारं. शाळेनं मुलं कवेत घेतली, गहिवरली सारी पाटी दप्तर. कधीपासून भेटायचं होतं शाळेला, म्हटलं आता हरकत नाही. गेलो रविवारी भेटायला, भैयानेही अडवलं नाही. वर्गात शिरलो, बाकापाशी आलो, म्हणाला बैस. माझ्याच मांडीवर बसून शिकलास, माझ्याच पाठीवर पुस्तक ठेवून अभ्यास केलास. तेवढ्यात हसण्याचा आवाज आला, वळून पाहिलं, अंगावरच्या अक्षरांसोबत हसून म्हणाला फळा. माझ्याशिवाय चाललीच नसती शाळा. रंग काळा, मनाला व्हायच्या कळा, पण काळ्यावर पांढरं करून या अक्षरांनी मला विश्वास दिला. फळ्याच्या डोळ्यातलं पाणी मी डस्टरनं पुसलं. रडता रडता त्याला हसू आलं. म्हणाला, खडू आणि डस्टरचं वैर हे कायमचं. खडू आणि डस्टरचं वैर कायमचं. खडूने लिहिलं की डस्टरनं पुसून टाकायचं, वर सरांचं नाव घेऊन नामानिराळं व्हायचं. आणि या भांडणात तुमचं कल्याण झालं, किती विषयाचं ज्ञान मिळालं. जिना चढून वर गेलो चित्रकला वर्गात, रंगून गेलो पॅलेटमध्ये मुक्त ओतलेल्या रंगात. याचा रेफरन्स असा आहे की आम्ही चित्रकला वर्गात जेव्हा होतो, परीक्षा मी 2 दिल्या, तेव्हा ती जी आमची पॅलेट असायची त्याच्यात मोठी पेस्ट असायची रंगाची, ते अशी भरभरून द्यायची. आता शाळेत आणावे लागतात, पालकांना सांगावं लागतं मुलांना आणा. त्याचा हा रेफरन्स आहे. रंगून गेलो पॅलेटमध्ये मुक्तपणे ओतलेल्या रंगात. उतरताना जिना दिसली कितीतरी पावलं. उतरताना जिना दिसली कितीतरी पावलं. उशीर झाला म्हणून धाप लागलेली, घंटेच्या नादानं सुसाट धावत सुटलेली, आणि सरांची शिकवून थकूनही कृतकृत्य झालेली. प्रत्येकानंच आपली पायरी ओळखलेली. खाली उतरलो, समोर टीचर्स रूम होती सर्वत्र सामसूम. टीचर्स रूम बोलू लागली. काहींची घाई तासावर जायची, काही ऑफ पिरियड म्हणून आरामाची. गप्पा हसणंही चालायचं, सगळे चहा पिऊन रिलॅक्स व्हायचे. घुमतायत आवाज गुरुजनांचे. टीचर्स रूम गहिवरली. वळलो तर घंटा हसत म्हणाली, तास सुरू होताना शाळा भरताना सुटताना मीच. तास सुरू होताना शाळा असताना सुटताना मीच. शिपाई मला वाजवायचा, आनंद तुम्हाला व्हायचा. हेडमास्तरांच्या खोलीला नमस्कार करून आलो मैदानावर. मान वर करून पाहिलं वर. नवा पेशवेवाडा पेठे विद्यालय, माझी शतायुषी शाळा. एक थेंब पापणीवर आला. वाकून नमन केलं, पाऊल दाराबाहेर पडलं.
अशी माझी शाळा होती. बघा आता 1967 साली मी मॅट्रिक झालो. हा म्हणजे तसा शाळेत मी हुशार होतो बरं का, पहिल्या 5त नंबर होता माझा, पण सरळ वागणं नव्हतं, घोड्या काढणं स्वभावातच होतं, त्याला इलाज नव्हता म्हणजे काही. आणि वैशिष्ट्य म्हणजे मी 10वीला मला संस्कृतला 95 मार्क होते. तरी हुशार लोक अंकगणित घेतात म्हणून मी अंकगणित घेतलं, मी फेल झालो. मला असं वाटतं सगळी हुशार मुलं 11वीला फेल झालेली आहेत मोठी मोठी. तर मी म्हटलं मी मोठाच आहे, फेल झालो म्हणून. आणि त्यावेळेला गंमत अशी की सगळ्या क्लासेसमध्ये, म्हणजे तेव्हा 2 प्रकारचे क्लास असायचे, एक हुशार विद्यार्थ्यांचा वसंत गडकर आणि आमच्यासारख्यांचा मराठी मास्तर. तर आणि ते मराठी मास्तरांचं एक वैशिष्ट्य असंच, असे खिडकीत खाली बघत असायचे असे सगळे, बरोबर 6ला हजर असायचे. त्यांच्या क्लासमध्ये असा एक आरसा लावलेला होता आणि आम्ही सगळे बसलेले, त्याच्यात त्याचं लक्ष असायचं. बरं, टेल ऑफ 2 सिटीज वगैरे इतकं सुंदर शिकवायचं, पण त्या आरशातनं अरे तो द्वार झोप लागली वाटतं, उठ रे, ते बारीक लक्ष असायचं. हे संस्कार होते, शाळेतले हे संस्कार होते. मला अजून आठवतं की आगाशे सर एवढं मोठं हस्ताक्षर असं वरपासून लिहायचं, उत्तम संस्कृत शिकवायचे, वर्गावर कंट्रोल नव्हता पण इलाज नव्हता. धुमशा देशपांडे हे वेगवेगळ्या रंगांनी पृथ्वीचा गोल काढायचे, गणित काढायचे. म्हणजे गणितातली प्रमेय तिथेच रंगली आमची आणि तिथेच आम्हाला शिकायला मिळाली. कावी जोशी सर, याच्यामुळे माझं मराठी संपन्न झालं. त्याच्यानंतर गुप्ते सर होते. गुप्ते संतप्त स्वभावाचे होते पण प्रामाणिक माणूस होता. त्याने आमच्या अशा खूप वह्या केल्या होत्या, एक एक टेन्स तो पाठ करायचा. आणि सगळं झालं, ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस असं दोन्ही असायचं. आणि ते झालं की ते पाठ म्हणून दाखवायचं. आय राईट अ लेटर, वी राईट अ लेटर, ही राईट्स अ लेटर, शी राईट्स अ लेटर, अ लेटर इज रिटन बाय मी, हे आमचं मुखोद्गत होतं. जर का चुकला तर मारायचे. म्हणजे मला परवाच आठवलं की साने गुरुजींच्या याच्या छडी लागे छमछम विद्या ये घमघम आमच्या काळात होतं, पण आता नाही. आता बंदी आहे. पालक येतात, आमच्या मुलाला का मारलं, हात सुद्धा लावायचं नाही. शिस्त म्हणजे शिस्त. पण आमच्या काळात आमचे आई वडील घरी शाळेत आलेच नाही. म्हणजे समजा मी शाळेत सांगितलं की घशम देशमुखांनी मला मारलं, तर ते सांगायचे चूक तुझी आहे, तू सुधार. याचा एक किस्सा सांगतो माझा. तुम्ही शर्ट धरा माझा, म्हणजे वेळ होता. तर आम्ही वाह्यातच तसे पहिल्यापासून. तो एक वर्ग आहे, जाळी आहे पूर्ण. अशा टीचर्स रूम मधून निघाले की सरळ एक पायरी आहे तिथे. तर दंगा चालला होता आणि घशम देशमुख इंग्लिश अप्रतिम शिकवायचे, खूपच. त्या अशा आल्या आणि त्यांनी बघितलं गोंगाट चालू होतं, तर माझी पाठ होती. सगळे शांत, मी आपला ओरडा असं केलं. ते आले, डस्टर ठेवलं आणि त्याच्या हाताला असे कप्पे होते, खणखण मारली इथे. तर मीही तेवढाच वाईट होतो. मी सांगितलं मी नाही, हा, त्यांनी उलटा हात तिकडे मारलेला होता. तो मार खाल्लेला आहे मी. वकील सर होते, अब्राहम लिंकन सारखे दिसायचे आणि बोलण्याची पद्धतच भारी होती. आय वॉज बीमार दॅट डे, मैं कुछ न कर सका. हे एकेकाचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे धुमशा देशपांडेंच्या जितकं रंगायचं ना, तितकं गणिताची प्रमेय सोडवतानाही ते रंगून जायचे. आम्हाला त्याचं अप्रूप नव्हतं की ते पान खात आहेत. तो आदर आमचा तसाच कायम राहिला. या शिक्षकांनी सगळ्यांनी आम्हाला घडवलं. किती नावं सांगायची. पहिली ते अगदी पूर्ण 11वी पर्यंत मी तिथेच होतो. पहिलीला मोडकबाई होती, अतिशय सुंदर शिकवायच्या, अतिशय गोड स्वभाव. म्हणजे मी म्हटलं ना की संस्कार हे काही लस टोचणं नाही हो, की झाली का पहिला डोस झाला का संस्काराचा, आता दुसरा देऊ, असं नाहीये. हे संस्कार झिरपतात ना. भवतालच्या परिस्थितीतून, भवतालच्या अवलोकनातून, माणसं पाहून, माणसं वाचून हे संस्कार होतात.
आणि सुदैवाने ते आमच्यावर झाले. आता फडके सरांसारखे माझे नातेवाईक आहेत, त्यांच्या मातोश्री या अतिशय प्रेमळ, इथून संस्कार आले मला, नातेवाईकांकडनं आले, घरातनं आले, आणि असं काही वेगळं करावं लागलं नाही. त्यामुळे आमचं लक्ष दुसरीकडे वळलंच नाही हो. आणि आईला मी नमन का केलं, तर सामान्य परिस्थितीत तिने एवढं केलं आणि तिने आम्हाला ग्रॅज्युएट केलं आणि सांगितलं आता माझी जबाबदारी संपली, आता पुढचं तुमचं तुम्ही करायचं. तुम्हाला माहितीये का, मी पेठा स्कूलला शिक्षक होतो. म्हणजे तसं आमच्या खानदानातले बरेचसे शिक्षक झाले. दुसऱ्यांना शिकवण्याची आम्हाला जास्त सवय, खरं सांग. म्हणजे माझा भाऊ शिक्षक, मोठा भाऊ शिक्षक, आमच्या वहिनी शिक्षक, माझी बहीण शिक्षक, सगळे शिक्षक. मी टेम्पररी होतो. तिथला एक किस्सा सांगतो. बाळ भाटेंचं नाटक होतं, भाटे सरांचं, बायकोल जेव्हा जाग येते, त्याच्यात मी काम करत होतो. आणि तेव्हा अशी साईड लॉक्स वाढवण्याची पद्धत होती. ते साईड लॉक्स, माझे केस वाढलेले, आणि शाळेत शिक्षक. बरं, मला पहिल्यापासून काहीतरी विविध रंगीबेरंगी शर्ट घालण्याची सवय. मी गेलो शाळेत, आता टेम्पररी. मी गेल्यानंतर मला जे शिकवायला होते ते समोर होते ना, सुपरवायझर, हे ते सगळे. आणि 2 दिवस बघितलं, शेवटी इकडे तू आता शिक्षक झालेस. हे काय तुझं साईड लॉक्स, काय रंगीबेरंगी शर्ट, काय? मी काहीच बोललो नाही. हेडमास्टर बचिम सहस्रबुद्धे होते. आता त्यांचा माझा खूप घरचा परिचय, कारण त्यांचा मुलगा हा पहिलीपासून, जसं सूर्यकांत रहाळकर, हे आम्ही सगळे एकत्र, त्यामुळे घरी जाणं येणं. त्याने मला बोलवलं, अण्णा म्हणायचो आम्ही त्यांना, बैस. अतिशय देखणं बचिम सहस्रबुद्धे, म्हणजे देखणं व्यक्तिमत्व. तू आयुष्यभर शिक्षक राहणार आहेस? म्हटलं नाही. ठरलंय नक्की? नाही तर नाही. नाटक कधी आहे? म्हटलं अजून 5-6 दिवस आहेत. बर, तू आता हे आहे ते असंच राहू दे. ते साईड लॉक्स वगैरे आहेत ते असंच राहा तू. कोणी सांगितलं तर सांग, हेडमास्टरांची परवानगी. नाटक संपलं, मग ते झालं. मग असं झालं की मग तिथली संपली. मग मला पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलला मी शिक्षक झालो. तिथे गणित सायन्स 5वी ते 10वी शिकवायचो. तिथेही एक किस्सा झाला की 5वीच्या मुलांना असे एक शिक्षा केली की तू असे क्रॉलिंग कर, दिंड काढली त्याची वगैरे. इथपर्यंत संपला विषय. नंतर तिथल्या ज्या एक मॅडम होत्या, त्या दुसऱ्या दिवशी, सर तो मुलगा आजारी आहे. बर, काय झालं? अहो तो झोपेत बडबडतोय की जोशी सर माझी दिंड काढतायत. आता आपली टेम्पररी नोकरी. ते वाघो जोशी तेव्हा हे होते तिथे सुपरवायझर. मी त्यांना म्हटलं, अहो सर आता काय काळजी करू नको, शांत व्हायचं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असे अनुभव घेतले. त्याच वेळेला मी एक्साईज इन्स्पेक्टरची परीक्षा दिलेली होती. तर मला तिथे तार आली, कारण ती फार महत्वाची होती ती. कारण 1500-2000 मुलं होती आणि त्याच्यात मी सिलेक्ट झालो. मी पहिला दुसरा होतो. 2000 लोकांमध्ये मी दुसरा होतो, कारण ती फिजिकल टेस्ट होती आणि ऍक्च्युअल रिटन टेस्टही होती. तर मला पुणे मिळालं. मी खूप खुश होतो की अरे आपल्याला पुणे मिळालं. आता 8 दिवस आनंद टिकला. पहिला जो टेलिग्राम आला होता की यू आर पोस्टेड ऍट पुणे, यू आर पोस्टेड ऍट श्रीरामपूर. आता सदानंद जोशी, त्यामुळे ते गेले पुण्याला. त्या समोर हेड क्लार्क समोर बसले. म्हटलं मी जॉईन व्हायला आलोय. सहस्रबुद्धे होते. त्यामुळे हे बघा, आम्ही अजून 4 टेलिग्राम तुम्हाला पाठवू. तुम्हाला श्रीरामपूरला जायला लागेल, कारण तुमच्या जागी जो आलेला आहे पुण्यात तो सुपरिंटेंडंटचा मुलगा आहे. तुमच्या पुढे काही चॉईस नाही. मग मी बॅग घेऊन एकटा श्रीरामपूरला गेलो. तिथे प्रचंड मित्रपरिवार जमवला. पण काय होतं की मी नाटकवाला माणूस, शनिवार रविवार घरी यायचो, नाटकाच्या प्रॅक्टिसला जायचो. तिथे माझ्या अंडर 12 शुगर फॅक्टरीज होत्या. कोपरगाव ते श्रीगोंदा अशा 12 शुगर फॅक्टरीज, एक्साईज इन्स्पेक्टर. आणि एक दिवस असं काहीतरी वर्ष असेल, मी ड्रेसही शिवायला टाकला होता. आणि एक दिवस आमचे 2 मित्र आले
पत्ता शोधत 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 आणि त्यांनी माझ्या हातात असं ते हे दिलं, सध्या स्टेट बँकेचा कॉल आलाय. म्हटलं एक्साईज इन्स्पेक्टर सोडली नोकरी. तर नगरहून सुपरिंटेंडंट सगळे त्यांचे बाकीचे इन्स्पेक्टर धावत आले, अहो यू आर सायन्स ग्रॅज्युएट, तुम्हाला प्रमोशनल चान्सेस खूप आहेत, तुम्हाला लवकर प्रमोशन मिळेल. म्हटलं अहो नाही, माझा जीव गुदमरतोय नाटकासाठी. मी सोडली नोकरी. मी स्टेट बँकेत जॉईन झालो. इगतपुरी मी रोज अपडाऊन करायचो, रात्री प्रॅक्टिस करायचो. हे वेड नाटकाचं त्यांनी मला, म्हणजे आज बघा तुम्ही की एक्साईज इन्स्पेक्टर असतो तर मी आज सुपरिंटेंडंट वगैरे, हा दिसतंय रे चित्र तुम्हाला डोळ्यासमोर, आणि हा सदानंद जोशी दिसतोय. पण ते वेड होत. इगतपुरी अपडाऊन करायचो, प्रॅक्टिस करायचो. मग मी नाशिकला आलो, नाटकं सुरू झाली माझी. मी प्रवास का सांगतोय की मला त्या मुद्द्यावर यायचंच आहे. नाटकं चालू होती रेग्युलर, आणि मी बेसिकली प्रायोगिक नाटकं करणार. मला थिएटर ऍक्टिव्हिटी त्याच्यात जास्त रस होता. तर एक नाटक होतं, आणि त्याच्या आधी तुम्ही जी सांगितलीत ना सिरियल, कथास्तू मालिका होती. तर कथास्तू मालिकेत माझं सिलेक्शन झालं होतं, मी आणि माझी बायको. त्र्यंबकला शूटिंग होतं. त्यावेळेला भारती ही होती प्रोड्युसर, भारती अचरेकर, आणि वंदना माझ्याबरोबर काम करायला, मृणाल देव माझ्याबरोबर काम करायला, मृणालची आई माझ्याबरोबर काम करायला, म्हणजे मृणाल कुलकर्णी आत्ताची, हे सगळे, आणि राजदत्त दिग्दर्शक. तर त्याने माझं काम बघितलं होतं तिथे. माझं अंतिमला नाटक झालं. मी दत्ताजींना फक्त बोलवलं होतं की या, ते गुपचूप आले. नाटक संपलं, त्याने मला येऊन मिठी मारली, तुम्ही अस्वस्थ केलं मला. आणि त्यानंतर एक दिवस माझ्याकडे फोन नव्हता, मी खालचा फोन नंबर दिला होता. एक तो असिस्टंट होता, तो म्हणे अरे दत्ताजींची सिरियल आहे, करशील का छोटंसं काम? म्हटलं खरं. पुण्याला गेलो. लॉजवर पडून होता आपला, मोठमोठे सगळे थोर नट त्यांचा बायोडेटा फोटो घेऊन येत होते. मी त्या असिस्टंटला म्हटलं हा आगरकर दिसतोय, हा तुम्ही थांबाव जरा. रात्री मुंबईहून प्रमोद पवार जे प्रोड्युसर होते आणि टिळकांचं काम करणार, ते आणि राजदत्त आले, मला बोलवलं. दत्ताजी म्हणे कसा झाला प्रवास, विश्रांती झाली? म्हटलं हो. बरं, तुमची ओळख करून देतो, हे प्रमोद पवार टिळक आणि हे सदानंद जोशी आगरकर. मी आगरकर? मला काही सुधरेच ना. ही महत्वाची भूमिका मी सिरियल मध्ये करतो आहे, आणि तुम्ही मला आत्ता सांगतायत उद्या सकाळी 10ला शूटिंग सुरू आहे. मला सुधरेच ना. बरं, माझा मेकअप कोणी केला? विक्रम गायकवाडाने. माझं भाग्य थोर या बाबतीत. मला रात्री त्यांनी 10 वाजता सगळा गेटअप केला, फोटो झाले. मला रात्री त्यांनी पुस्तकं दिली वाचायला, पुस्तकं वाचली. मी अस्वस्थ होतो. सकाळी उठलो, दत्ताजींकडे गेलो 8 वाजता. म्हटलं मी अस्वस्थ आहे, काळजी करू नका, असं असेल तुम्ही चांगलं करा. पहिला सीन हा असा नदीच्या चौथऱ्यावरचा, प्रचंड खाली तापलेला, मी मांडी घालून बसलेलो. पहिला सीन, आणि एवढा उतारा दिला. बरं, त्यांची पद्धत अशी होती की 2 मिनिटं झाली की ते विचारायचे झालं का पाठ? अहो म्हटलं पहिला सीन माझा, थांबा, मी आजपर्यंत काम केलेलं नाही. 3ऱ्या मिनिटाला मी सांगितलं झाला, आणि फर्स्ट टेक ओके दिला. आणि त्याच्यानंतर संबंध सिरियल मध्ये कधीही मी रिटेक घेतला नाही फक्त. आणि हे सगळं त्यावेळेला, आता हे लॅपल वगैरे नव्हते त्यावेळेला बूम होता. म्हणजे मी शनिवारी इथे यायचो, सोमवारी बँक करून गाडीत बसायचो, मुंबईत पोहोचायचो रात्री 9:30ला. मग कधी गुलजारांचा स्टुडिओ, कधी अशा विविध स्टुडिओमध्ये डबिंग केलं. सकाळी 6 पर्यंत डबिंग करायचो आणि परत नाशिकला यायचो. अशी पूर्ण सिरियल मी डब केली त्यावेळेला. एक फक्त किस्सा सांगतो, कमिटमेंट, की एकदा आमचं 6ला शूटिंग संपणार होतं संध्याकाळी. सकाळी पहाटे, रात्री 12ला संपलेलं, पहाटे 4ला उठलो, शूटिंग सुरू झालं. 6 पर्यंत चालूच होतं. आता बघा, पहाटे 4ला उठलेलो आहे मी. 6 वाजता त्यांनी सांगितलं एक महत्वाचा सीन राहिलेला आहे तुमचा, टिळक आगरकरांचं. दूर होतात एकमेकांपासून. माझी चिडचिड झाली. अरे हा म्हातारा, म्हटलं म्हणजे असं बोलू नये, आदरणीय गुरुजी आहेत माझे. त्या क्षणाला राग असतो तो,
तर काय माणूस आहे म्हटलं, मला घरी जायचंय आता, झालं ना. त्यांना लक्षात आलं मी अस्वस्थ आहे. तो जिन्यातला सीन होता, माझे डायलॉग चुकायला लागले. दिग्दर्शकाचं कसब बघा कसं असतं. चुकायला लागल्याबरोबर त्याने असिस्टंटला पाठवलं. असिस्टंटने कानात सांगितलं, आज प्रोड्युसर पैसे देणार. म्हणजे नटाला खुलवण्याची काय पद्धत असते. नटाला खुलवणं कसं, की हा चिडलेला आहे माणूस. परत चुकायला लागलो. प्रसिद्ध असा शब्द होता. परत असिस्टंट आला, तुम्ही प्रसिद्ध होतातच आहात, पण तो शब्द फक्त राहतो. असं पहाटे 4ला सुरू झालेलं शूटिंग दुसऱ्या दिवशी रात्री 3 वाजता शेवटी सगळे थकले हे होते. आमचा रेकॉर्डिस्ट होता म्हातारा, तो म्हणे, अरे बूढ़ा क्या कर रहा है, मैं थक गया, नींद आ रही है, फिर भी ये खड़ा है. रात्री पुणे स्टँडवरनं जाऊन त्यांनी भजी मागवली. एवढी भजी खाल्ली, परत शूटिंग सुरू. संध्याकाळी आम्ही ते जिना उतरून ह्याच्यात येतो, ओसरीत येतो, उजाडलेलं असतं, आणि तिथून आमचं असा सीन होता की आम्ही हे होतो. म्हणजे पहाटे 4ला सुरू झालेलं, दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30ला 7 तास निघतंय. मी रिलॅक्स झालो, झोपलेलं नाही. त्याने सांगितलं थांबा जरा, ते काल सकाळी सूर्योदयाला जो आपण सीन घेतला होता बाहेर जाऊन सूर्योदयाच्या वेळेला, त्याचं डबिंग करायचं. मी ते सगळं डबिंग केलं. 9:30 वाजता मी गाडीत बसलो. आपली कमिटमेंट, जे मी नवीन पिढीला सांगणार आहे, की कमिटमेंट ही फार महत्वाची आहे. मी हा प्रवास का सांगतो आहे तुम्हाला, की प्रामाणिकपणे करायला पाहिजे. आता त्यातला एक भाग असा होता की तसाही मी हुशार होतो, बँकेत लागलेला होतो, प्रमोशनची वेळ आली. माझ्या डोक्यात 2च गोष्टी आल्या. एक तर प्रमोशन घेऊन कुठे खेड्यात वगैरे जायचं, नंतर पुणे मुंबई मिळेल तिकडे जायला लागेल. पण माझं नाटक त्याचं काय करायचं. माझ्यासमोर ऑप्शन होते 2, प्रमोशन घ्यायचं का नाटक कंटिन्यू करायचं. मी काय विचार केला, सगळ्या बँक ऑफिसरचा आदर राखून, हा माझ्या पुरता असं सांगतो मी, की मी म्हटलं त्यांची ओळख 6 वाजेपर्यंत असते, माझी 6 नंतर ओळख सुरू होते. मी बाहेर पडलो की मी असतो, बँकेतला कारकून नसतो, तिथे नट असतो. मी प्रमोशन घेतलं नाही, म्हणून मी थिएटर करू शकलो, माझी आवडती ऍक्टिव्हिटी करू शकलो, आणि आज तुमच्या समोर त्याच्यासाठी उभा आहे. आज मी निवृत्त झाल्यानंतर मला असं काहीही नाही की काय करायचं हा प्रश्न माझ्या पुढे नसतो, कारण माझी कला माझ्याजवळ आहे. या निमित्ताने मला एक हे आठवत आहे, मी कटार काळजात मुस्लिममध्ये बाके बिहारी केला. तर त्याच्यातलं, आता सिनेमामध्ये बाके बिहारी तसा कमी दाखवलाय, पण नाटकामध्ये बाके बिहारी हा फार रंगवलेला आहे. आणि बाके बिहारी असा आहे की त्याला संगीतातलं सर्व ज्ञान आहे, पण गळा नाही, गाता येत नाही, त्याची शिष्य तयार झालेले. तर तो सांगतो की विद्या आणि कलेतला फरक काय. अरे बाबा, विद्या वेगळी आणि कला वेगळी. विद्या बाहेरून आत येते, कला आतून बाहेर पडते. विद्येसाठी केवळ मस्तक पुरे, पण कलेसाठी मस्तक आणि हृदय दोन्ही हवं. विद्या जगाचं कोडं सोडवते, कला जगाचं कोडं घडवते. विद्या देता येते सुपारी सारखी, कला उचलावी लागते तपकिरी सारखी. आता नव्या पिढीला तपकीर माहित नसेल फारशी. आता वेगळी त्याची हे आलेल्या आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. कारण ती तपकीर ओढणारे, ती तपकीर हातात रुमाल असं असतं ते. पण हे फार सुंदर आहे की विद्या जगाचं पुढं सोडवते, कला जगाचं पुढं घडवते. नंतर मी काय म्हटलं की विद्या देता येते सुपारी सारखी, कला उचलावी लागते तपकिरी सारखी. विद्या तालासारखी असते, ती शिकवता येते. कला जन्माला येताना तिथूनच आणावी लागते. हा विद्या आणि कलातला फरक आहे. मी असा अनुभव संपन्न होत गेलो, मी नट झालो, मला चांगली कामं मिळत गेली, चांगले दिग्दर्शक माझ्या सहवासात आले.
चांगले कलावंत माझ्या सहवासात आले आणि अजूनही म्हणजे 69 साली मी माझ्या नाटकाच्या प्रवासाला सुरुवात केली, पण अजूनही मी रिटायरमेंट घेतलेली नाही, अजूनही मी काम करतो. आता काळ बदललाय, आता टू ब्लो आवर ऑन ट्रम्पेट असं झालेलं आहे. त्यामुळे मला सांगणं भाग आहे. आत्ताच मी सपोर्टची एक जाहिरात केलेली आहे एवढ्यातच, बघा तुम्ही. मी जाहिराती भरपूर केल्या. आत्ताचा काळ असा आहे ना की म्हणजे आमच्या वेळेला असं होतं, मी आता किती वाजले, जास्त वेळ झाला नाही, शर्ट ओढायची वेळ नाही ना. आता मी याच्याकडे येतोय की पूर्वी नाटकात काम करायचं, नाटक हा स्टेपिंग स्टोन होतं, की नाटकात उत्तम काम केलं तेव्हा अंतिम स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातली माणसं याची, सिनेमातली, सिरियलची, त्यातनं निवड व्हायची. मला जी सिरियल मिळाली ती नाटकातून मी ह्याच्यात गेलो. आता असं आहे की आता ऑडिशन्स होतात आणि पटकन सिरियल मध्ये जातो. मित्रांनो, तिन्ही माध्यम खूप वेगळी आहेत. तिन्ही माध्यमातला अभिनयाचा प्रकार वेगळा आहे. मला नेहमीच असं वाटतं की नाटक हा वाईड अँगल आहे सिनेमाच्या दृष्टीने. ज्या वेळेला तुमच्यावर स्पॉट टाकला जातो तेव्हा तो क्लोजअप असतो तुमचा. नाटकामध्ये तुम्हाला आवाज आणि शरीर भाषा वापरावी लागते. या शरीर भाषेचा सुद्धा अभ्यास आहेच. ती शरीर भाषा तुम्हाला वापरावी लागते. सिनेमामध्ये बरं नाटकाचं असे की नाटकात चुकलं तर क्षमा नसते. तुमचं चोख पाठांतर हवं, चोख परफॉर्मन्स हवा. तिथे नाही तर पडदाच. म्हणजे नाटकाचा तो एक जिवंत अनुभव आहे. याच्यात मध्ये एक असं सांगावं असं वाटतंय मला की कोणीतरी आता नाव घेत नाही, ज्येष्ठ हे होते, त्याने असं लिहिलंय की नट हे लमाण असतं. तर माझं थोडंसं त्याच्यावर वेगळं मत आहे की मी लमाण नाही म्हणतो. कारण लेखकाचे शब्द दिग्दर्शकाचं सहाय्य घेऊन, माझी शरीर भाषा वापरून, माझा चेहरा वापरून, माझ्या शब्दांवरची हुकमत, त्यातला भावार्थ प्रकट करणं, हे सगळं नट म्हणून मी करत असतो. मी फक्त शब्द वाहत नाही त्याचे, मी लमाण नाही. मी लेखकाच्या शब्दांना अर्थवाही करून मी ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो असं मला वाटतं. त्यामुळे नटाचं महत्व नक्कीच आहे. नाटकाचा भाग झाला, मी तुम्हाला सांगितलं, तिथे क्षमाने तुमचं पाठांतर हवं. आणि तो एक खरं सांगू का, नाटक हा जिवंत अनुभव. त्याचा येणारा प्रतिसाद, टाळ्यांचा प्रतिसाद, ती एनर्जी वाढते तुमची प्रचंड. तुम्हाला ऊर्जा एक वेगळी येते. तुम्ही पहिल्यापेक्षा दुसऱ्या अंकात कदाचित अजून जास्त चांगलं करू शकाल. सिनेमाचं तंत्र वेगळं आहे, जे मी सिरियलचं तंत्र आहे. सिरियलला कसं आहे, सिरियलला शॉर्ट असतं, पटापट पटापट स्टोरी पुढे जात असते, किंवा थोडं थोडं करत अनेक भाग होत असतात. सिनेमामध्ये तुम्हाला भान राहावं लागतं की माझा किती शॉर्ट आहे, माझा फुल आहे का, इतकाच आहे का, क्लोजअप आहे का टाईट क्लोजअप. सिनेमामध्ये क्लोजअप असेल तर फक्त तुमचा चेहरा बोलायला लागतो, डोळे बोलायला लागतात, इथल्या छोट्या छोट्या हे असतात, रेषा असतात, त्या तुमच्या हलाव्या लागतात. ती स्पंदनं तुमची जी आहेत ना, ती उमटावी लागतात, अर्थवाही व्हावी लागतात. ते क्लोजअपची ताकद आहे. जेव्हा वाईड अँगल असेल तेव्हा तुम्हाला पूर्ण शरीर वापरावं लागतं, आवाज वापरायला लागतो. प्रत्येक माध्यमाची ताकद ही वेगवेगळी आहे आणि ती समजून घेतली पाहिजे. सिरियलला तुम्हाला रोज तेच काम करायचं असतं, ती एनर्जी कायम ठेवायची असते, ती भूमिका कायम ठेवायची असते. असं एक म्हटलं जातं की भूमिकेत स्वतःला विसरणं वगैरे, ते अतिशय खोटं आहे. भूमिकेत स्वतःला विसरायचं नसतंच. मला एका बाजूला हे सजग भान असावं लागतं की मी सदानंद जोशी आहे आणि मी आता ती भूमिका करतो आहे.
त्या भूमिकेत शिरणं वगैरे हे म्हणण्याचे झाले, पण मला हे भान ठेवावं लागतं की मी हे करत असताना आता मला उजवीकडे जायचंय, 2 पावलं थांबायचंय, तिकडनं त्याची एंट्री आहे, मला हे भान माझ्या डोक्यात असायला लागतं. सजगता एक सदानंद जोशी म्हणून स्टेजवर लागते ती, आणि त्याचबरोबर त्या भूमिकेचा जो ग्राफ असतो तोही लक्षात ठेवायचा असतो. त्या भूमिकेचं वय, त्याची परिस्थिती, हेही सगळं करायचं असतं. म्हणजे माझं नेहमी असं मत आहे की दिसणं हे काही काळापुरतं असतं. तुमचं छान सुंदर, एखादी सुंदर ललना असेल ती छान दिसते, पण तुमचं काय टिकतं तर तुमचं असणं टिकतं. दिसणं हे थोडा वेळ असतं, तुमचं असणं हे फार महत्वाचं असतं. ते असणं तुमचं तुम्हाला कायम पुरतं. मग एखादा सामान्य दिसणारा नट हा नंतर तुम्हाला सुंदर दिसायला लागतो, कारण त्याचं असणं हे महत्वाचं ठरत असतं. त्याचं सौंदर्य कशात असतं? दिसण्यात नसतं, मग असण्यात असतं. त्याच्यात ती कॅरेक्टर कशी रंगवते त्याच्यात असतं. त्यामुळे एक आत्ताच्या लोकांना मला, आणि पालकांना तुम्ही म्हणजे मार्गदर्शन वगैरे नाही, मी गप्पा मारतोय तुमच्याशी पण, आणि तुम्ही कंटाळला असाल तर हात वर करा, शाळेत जसं आलं तसं तर काही प्रश्न नाही. पण पालकांना नेहमी मला एक सांगायचं आहे की बाबा, मुलांना समजून घ्या, मुलाशी डायलॉग करा. आपलं आता परिस्थिती अशी झाली आहे ना की आपला संवादच राहिला. मराठी भाषेचं संवर्धन करा, मराठी भाषा जपलीच पाहिजे, मराठी राजभाषा मान्य आहे सगळं, पण आमची मराठी इंग्रजी मिश्रित असते. माझं असंही म्हणणं नाहीये की इंग्रजी शब्द वापरू नका. आता टेबल हा इंग्लिश शब्द आहे, आपण मेज नाही म्हणणार ना तिथे. आपण काही शब्द त्यांची जोड घेऊन जाणारच आहोत, पण तरी आपली भाषा विसरता कामा नये, हे तर आपलं महत्वाचं आहे. कारण मला एक असं वाटतं की आपली भाषा आपल्याला जर व्यवस्थित आली तर आपल्याला दुसरी कुठलीही भाषा व्यवस्थित येते. मुळात भाषेवर आपलं प्रेम असायला हवं. मला लोक हसतात, मी प्रत्येकाला वाढदिवसाला तुझ्या जन्मदिनानिमित्त अभिष्ट चिंतन आणि उदंड शुभेच्छा असं म्हणतो. हॅपी बर्थडे कशा करता म्हणजे? मग लोक म्हणतात ते सोयीचं असतं. राईट, बरोबर आहे, सोयीचं असतं. आता तर अजून शॉर्ट फॉर्म आलाय, HBD आलेला आहे. पटतंय ना तुम्हाला? अच्छा, तुम्ही पण तेच करता. मला वाटलं असं म्हणजे एक काय होतं, माणूस हसला म्हणजे असं वाटतं की चला बघितले दिसते ना. आपण त्याच्याशी इतके जोडले गेलेलो आहोत ना की आपण आपली भाषा कुठली, आता ते जाऊ द्या, म्हणजे सुधीर फडक्यांची चेष्टा होते श आणि श, पण त्याच वेळेला त्यांचं कौतुक एक व्हायला पाहिजे की प्रत्येक गाण्यात त्यांनी हे जपलेलं आहे. चेष्टेचा भाग असू द्या, कारण त्यांनी अर्थ बदलतो ना. म्हणजे खूप माशा झाल्यात घरात आणि खूप माश्या झाल्यात घरात, तर ते योग्य नाही ना. योग्य जागी योग्य शब्द वापरला पाहिजे. हे कधी होईल तर आपली भाषा आपण जतन करू ठेवू. जेव्हा आम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा ही आपल्याकडे असतात नाही, आपल्याला माहिती आहे कायम नियम. आपण का आपली मराठी भाषा वापरत नाही? म्हणून मी जो मूळ मुद्दा होता की मुलांशी संवाद झाला पाहिजे. यश अपयश या सापेक्ष गोष्टी आहेत. मला फार परवा समीर चौगुले होता हास्य जत्रामध्ये, त्यांनी फार सुंदर सांगितलं. ससा कासवाची शर्यत होती, सगळी कॉमेडी झाली, शेवटी एका मूळ मुद्द्यावर आला तो की मला हे कळत नाही, ससा आणि कासवाची शर्यतच का लावली? तुल्यबळांची शर्यत होते ना. तुम्ही सशाची कासवाची का बरं शर्यत लावली? मग तुम्हाला हे करायचं होतं की गर्वाचे घर खाली, हे प्रूव्ह करायचं होतं. पण सशाची अशाच धावणाऱ्या एखाद्या प्राण्याबरोबर शर्यत लावा. कासवाची जी शर्यत आहे ती संथ गतीनं चालणाऱ्या एखाद्या प्राण्याशी शर्यत लावा. आणि शर्यत कशा करता मला कळत नाही. शर्यत कशा करता? आपण शर्यतीमध्ये धावतो आहोत आणि विसरतो आहोत की आपल्या पाल्याला नेमकं काय हवंय. त्याचा येणार नाही पहिला नंबर, त्याचे नाही 95%, त्याचे 80% असतील, पण त्याचा होरा दुसरीकडे असेल.
ते ओळखायला शिका तुम्ही. तो कल आपण ओळखला पाहिजे. आणि माझी इच्छा मी माझ्या मुलावर लादताच काम नाही. सुदैवाने माझ्या घरात असं झालेलं आहे की माझ्या घरात सगळं कलाकार कुटुंब आहे. माझी बायको काम करते, मुलगा उत्तम रायटर, डायरेक्टर, ऍक्टर आहे, नेहा त्या क्षेत्रात आहे, माझी सूनही उत्तम ऍक्टिंग करते, नात सुद्धा उत्तम वक्तृत्व आणि याच्यात आहे. पण ते मी सांगितलं नाही कोणाला. आपल्या पल्ल्याला आपला रस्ता निवडू द्या. तुम्ही फक्त बघत राहा तो चालतोय, योग्य दिशेने चालतोय का. त्याच्या अनुषंगाने जर आपण गेलो तर तो मुलगा खूप मोठा होणार आहे पुढे. मला 10वीला 95% मार्क मिळाले. गुप्ते सर फार आमचे भारी म्हणायचे, अरे 2 वर्षांनी कोणाच्या लक्षात राहत रे बोर्डात कोण पहिला आलं दुसरा आलं. हा त्यांचं मला आवडलं की खरंच 2 वर्षांनी विसरलं जात. मग तुमच्या कर्तृत्वावर तुम्ही काय होता, वैज्ञानिक होतात ना होता काय होता, तर ते दडपून टाकू नका ना. म्हणजे नॉर्मलीच असं होत आहे की आमची इच्छा असते की आमच्या मुलाने आता हे व्हावं. अहो तुमची इच्छा आहे. बरं दुसरं काय होतं की आम्ही गरिबीत वाढलो, काय आम्हाला हे नव्हतं ते नव्हतं, बघा आता तुमचं कसं आहे. अहो त्यांचं नशीब आहे. तुम्ही सारखं ते कशाला करताय. त्याला त्याच्या इच्छेने जगू द्या, फक्त लक्ष असू द्या. दुर्लक्ष नको, दुरून लक्ष ठेवा. ही फार गरज आहे. यश अपयश सापेक्ष आहे. मी तुम्हाला सांगितलं ना. मी 11वीला नापास झालो, दुःख वाटलं, पण ठीक आहे, होतं. अवघड पेपर होता. दोमशा देशपांडे सर सुद्धा 4 तास पेपर सोडवत होते. ठीक आहे, मला मार्ग पुढे जायचं होतं ना. उमेद हटून कशी चालेल. आपण काय होतं, आपण पालकांच्या आपल्या मुलांच्या मागे लागलेलो तसे एक कळत न कळत एक प्रेशर आहे. आणि त्याला इतके मिळाले, तुला काय कशा करतात. प्रत्येकाची कुवत ठरलेली आहे ना. 80% तर 80% मिळणार आहे. माझ्या मुलाने 11वीला 10वीला तो आला गणिताचा पेपर सोडून. मला म्हणे बाबा बघा सगळी गणिताकडे सोडवली. म्हटलं हे गणित तू एक व्हेरिएबल वापरायला सांगितलं होतं, तू 2 व्हेरिएबल वापरलीस, 5 मार्क कमी आहेत. त्याला 150 पैकी 145 मिळाले. पण मी असं नाही विचारलं काय आहे तुझे 5 मार्क गेले. अरे त्याने 145 मार्क मिळवलेत याच्यात आनंद घ्या ना तुम्ही. तुम्हाला आनंद शोधता आला पाहिजे प्रत्येक गोष्टीत. आणि माझं सुदैवाने नाव असं आहे की माझं नावच ते आहे. आनंदी राहून जगता येतं की. आता कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही सांगा, आपण म्हणतो पण हास्य जत्राने आपल्याला केवढा मनमुराद आनंद दिला. त्यांना प्रॉब्लेम्स किती होते, कुठून कुठे जावं लागत होतं, कितीतरी कार्यक्रम असे होते. आनंद देणं आनंद घेणं याला मनुष्य म्हणतो ना आपण. ते केलं पाहिजे. आत्ता स्पर्धा खूप आहे, या क्षेत्रात सुद्धा स्पर्धा खूप आहे. मी जे नाट्य क्षेत्र म्हणतो आहे त्याच्यातही स्पर्धा खूपच आहे. पण आपल्याला पुढे जायचंय. म्हणजे एखाद्या वेळेला तुम्ही नाकारले जाल, पण ते नाकारलं जाणं हे पुढचं पाऊल दमदार टाकण्याची एक हे असते. तुम्हाला उमेद देतात की मी एकदा नाकारला गेलोय ना, आता मी बघेन काय करायचं. आणि याच्यासाठी आई वडिलांनी त्यांना हिंमत देणं फार गरजेचं. आणि एका क्षणी दुसरी गोष्ट अशी आहे की मुलं मोठी झाली की त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या. मी आता माझ्या मुलांना सांगतो की बाबा रे तुमचे निर्णय तुम्ही घ्या, काय अडचण आली तर मला विचार. तुम्ही समर्थ आहात ना तुमचे निर्णय घ्यायला. मग माझ्या हेच झालं पाहिजे माझ्याप्रमाणे असं कशा करता. तुमच्या काळात नाही झालं ते सोडून द्या. मुलांना आनंदात जगायला मदत करा. किती सोपी गोष्ट आहे. पण आपलं कसं आहे, आपण काही प्रमेय असतात शाळेत असायची, तर ती अवघड रीतीने कशाला सोडवायची, सोप्या रीतीने सोडवा ना, पटकन उत्तर मिळतं.
आणि प्रश्न काय जगापुढे नाही आहेत का? प्रश्न प्रश्न प्रश्नच आहेत जगापुढे. आपण त्या प्रश्नात अडकून राहायचंय का आपापल्या परीने त्या प्रश्नांचं उत्तर शोधत आपला प्रवास पुढे करायचा? हा महत्वाचा मुद्दा आहे. मी फार गंभीर नाही, पण मला जे प्रामाणिकपणे वाटतं आहे, म्हणजे आजही आणि नटांनी एक फार महत्वाचे मला वाटतं की प्रत्येक जण विद्यार्थीच असला पाहिजे. म्हणजे मी सुद्धा, एकतर माझे जे मित्र आहेत ते सगळे 25 ते 50 वयाचे आहेत. ते सगळे 25, ते मला एनर्जी देतात हो. ते मला सांगतात, ते बाबा तुझं हे चुकलंय. मी एखाद्याचा अभिनय सांग, अरे हे मला कसं आलं पाहिजे, हे मला जमलं नाही इतक्या वर्षात. मी सुरुवातीला मेलोड्रामा करायचो, मग मला लक्षात आलं की अरे आता सहज अभिनयाकडे जायला पाहिजे, आपण तो प्रवास केला पाहिजे आपण. आणि सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो खुदपसंत होता कामा. आम्ही खुदपसंत झालो की आमची प्रगती थांबली. आणि सवय हीच लागली नेहमी, 2-4 नाटकात काम केलं, 2 मेडल मिळाली की मग तो दुसऱ्याला शिकवायला लागतो. या क्षेत्रात तुम्ही शिकतच राहा. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की तुम्हाला उत्तम काही बघायचं असेल तर पृथ्वी थिएटरला जा, तिथली नाटकं बघा. आज नासिरुद्दीन शाह सारखा माणूस सुद्धा, आज केवढं वैभव आहे त्याच्याकडे, केवढा सिनेमाचा मोठा ऍक्टर आहे, अप्रतिम. अजून तो थिएटर करतो, अजून तो प्रयोग करतो. समोर गर्दी किती याचा विचार नसतो, ही कमिटमेंट आहे. आणि ही कमिटमेंट ही कलाकारात असली पाहिजे. ही कमिटमेंट मनुष्य म्हणून आपल्यात सुद्धा असलीच पाहिजे. आपली कमिटमेंट आपण पुरी केली पाहिजे. मला याबद्दल या लोकांचं फार कौतुक वाटतं. आता मकरंद देशपांडेंसारखा माणूस आहे, तो तिथे पृथ्वी थिएटरला किती नाटकं करतो. माझ्या मुलीने त्यात काम केलं. पैसा हा विषय नसतो, पण कमिटमेंट आहे. मला थिएटर करायचं, मला नवीन लोकांना तयार करायचं, ही जिद्द पाहिजे. नटांना घडवणं ही जिद्द पाहिजे. म्हणून मला ही आदर्श उदाहरणं वाटतात. मी तुमचा विषय मला वाटतं कंटिन्यू केलाच मी, म्हणजे मला असं वाटलं तुम्ही बोलू शकेल की नाही, आणि मला वेळ संपली असेल तर लगेच सांगा तुम्ही. नाही आहे ना? हा, कारण काय मला खूप एकदा बोलायला लागलं की खूप बोलतो मी असं. तर शाळेने मला खूप समृद्ध केलं, हे मला परत परत सांगितलं पाहिजे. तुम्ही बघा, 67 साली मी 11वी पास झालो. आज 2021 साल आहे, तरी सुद्धा पेठ हायस्कूल बद्दल मला तितकंच प्रेम आहे. तितकंच प्रेम आहे मला. ते सगळं दृश्य समोर दिसतो. आणि काय शिक्षक होते हो, शपथ तुम्हाला सांगतो, अप्रतिम. म्हणजे तो पेशा होता, त्यांनी धंदा नव्हता झाला. त्यांना किती पगार मिळतोय, काय मिळतोय याचं नव्हतं. ते एकदा वर्गात आले, शिकवणार. मला ही आदर्श उदाहरणं वाटतात. परत मी नाव घेतो आगाशे सरांचं. संस्कृत पंडित माणूस होता, त्याच्यामधनं संस्कृत, त्याला काय कोणी बोलतंय काय नाही, मला शिकवायचंय, मी शिकवणार, अशी कमिटेड शिक्षक होते. तिथनं आम्ही घडलो. ते परत परत गुप्ते सरांचा उल्लेख का करतो की आता आमचं अजूनही ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज चुकणार नाही. त्यावेळेला आम्ही चिडलो असतो. आमच्या 10 वया झाल्या जवळजवळ, आणि रोज एकदा ते सुरू केलं की जवळजवळ 10 मिनिटं तो ट्रॅव्हल चालायचा, प्रवास चालायचा आमचा. तिथून आम्ही घडलो. अजून एक आमच्या वेळेला एक महत्वाची गोष्ट झाली. 8वी आणि 9वी इंग्लिश मीडियम करावं, गणित सायन्स म्हणून एक वर्ग केला. मग इतर ब क ड ई मधली जी हुशार मुलं होती त्यांना एकत्र आणलं, आणि आमचं त्यावेळेला गणित सायन्स हे इंग्लिशमध्ये. डॉक्टर मुजुमदार आम्हाला सायन्स शिकवायला होते. तुमच्या देशपांडे इंग्लिशमध्ये पण तितकंच चांगलं शिकवायचे. त्या ट्रायल होती शाळेची, पण मला मात्र त्याचा फार फायदा झाला. म्हणजे मी जसा कॉलेजला गेलो, मी सायन्सला गेलो, तर मला लेक्चर्स अडली नाहीत हो. कारण मी इकडे फॅरिंग्स लॅरिंग्स हे सगळं शिकलेलो होतो ना, डॉक्टर मुजुमदारांकडनं गणित शिकलेलो होतो. त्यामुळे मला अडलं नाही. शाळेने हा फार मोठा फायदा करून दिला.
आणि तुम्हाला सांगतो शाळेच्या ट्रिप वा वा कमाल. ते 2 बर्थ आणि त्याच्यामध्ये शाळेने एक हे करून घेतलं होतं लाकडी, आणि त्यामुळे असे सगळे बसायचे. आचारी तिथेच असायचा. म्हणजे मला आठवतंय की मी उपमा खायचो नाही तर मला लाडू द्यायचे. किती कोडकौतुक होतं आणि इतक्या सुंदर अरेंज केलेल्या असायच्या. आणि काही माणसं त्याच्यासाठीच आपले शिक्षक होते. म्हणजे त्यांना काही ते त्याच्यासाठीच होते, म्हणजे पण त्याच्यासाठी कमिटेड होते. मुलांना फार मोठा आनंद दिला. परवडणाऱ्या पैशामध्ये खूप हे केलं, फिरवलं त्यांनी. तो आनंद अवर्णनीय होता. म्हणजे आता शाळेच्या ट्रिप निघणं वगैरे फार दुरापास्त झालं, पण हे मी कधीच विसरू शकत नाही. आमचा बाहेरच्या ह्याच्यात खो खो होता. मला आठवते वैद्य सर, पुरावैद्य आणि साठे सर, ती वादी असायची, तिच्या पायावर मारायची ती प्रचंड. पण तिथनं आम्हाला खो खोतलं जे आडवळणाने फिरणं असतं ना, त्याच्यामुळे आम्हाला पुढे जगात वळणावळणाने जायचं, आडवळणाने जायचं शिकलो तिथून आम्ही. तिथे आम्ही हुतुतू खेळायचो, व्हॉलीबॉल खेळायचो, ऐश्वर्य होतं. पेठ्या स्कूलमध्ये शिकणं हे आमचं ऐश्वर्य होतं. आणि हे आत्ता आमची माता 100रीत प्रवेश करते म्हणून नाहीये. त्या मातेबद्दलचा अभिमान हा कायमच असणार आहे. बघा तुम्ही, इतकी वर्ष झाली, इतक्या जुन्या आठवणी आहेत माझ्या. मला ती टीचर्स रूम आठवते. त्यावेळेला पूर्ण पुरुषांमध्ये एक महिला आल्या. महिला शिक्षिका प्रथमच आली आणि शिक्षकांच्या कपड्यांना इस्त्री आली. मला आठवत आहेत अजून ते दिवस. वेगळे पण होत ना ते. आणि मग प्रत्येक शिक्षकाला असं व्यवस्थित राहायला लागायचं. शेवटी एक तो पुरुषी स्वभाव असतोच की नाही हो, काही चुकीचं नाहीये, पण एक ती छान आठवण होती. त्याही शिकवायला अतिशय सुंदर होती. मग नंतर मिक्स एज्युकेशन, शिक्षक शिक्षिका एकत्र असणं हे होऊन गेलो, पण तिथून ती सुरुवात झाली. शाळेच्या आठवणीत असा मी रंगून गेलो. माझ्या आयुष्यात एक मला फार हे झालं की मी कलाक्षेत्रात आलो, हे फार मोठं भाग्य. कारण मला फक्त नट म्हणून नाही समृद्ध केलं, नाटकात काम केलं, त्याच्यामुळे मला जगण्याची एक हे आली ना, डायमेन्शन आली ना. मला समोरच्याला कसं प्रभावित करायचं कमी शब्दात, माझा पॉज कुठे घ्यायचा, हे सगळं नाटकाने शिकवलं मला. समोरच्या समोर आपण कसं उभं राहायचं हे नाटकाने शिकवलं मला. माणसं जोडायला शिकवलं नाटकाने मला. हे अनंत उपकार आहेत या कलाक्षेत्रातले. म्हणून मी म्हणतो ना की मी कलावंत झालो. एक, दुसरी माझी आई, दुसरी माझं कुटुंब, आणि माझी जी माता शाळा, त्या मी शतशः ऋणी आहे. आणि हे आत्ता फक्त भाषण आहे म्हणून सांगतो, याच्यातला भाग नाही. पेठे स्कूल मी कधीच विसरू शकत नाही. आमच्या समोर दिलीप फडक्यांचं घर होतं. ते हक्काचं होतं. म्हणजे मला काही थोडंसं असं वाटायला लागलं की कुसुमताईकडे जायचं, यांच्या मातोश्रींकडे. त्याही शिक्षकाच होत्या तुमच्या शाळेतल्या. आणि काय होतं, गाव छोटं होतं, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आई वडिलांशी शिक्षकांचा परिचय होता. आणि त्यामुळे त्या आई वडिलांनी शिक्षकांना एक अलिखित अधिकार दिलेला होता की मुलगा तुमच्या ताब्यात दिलेला आहे, बघा काय करायचं. आमच्या मोठ्या भावाने एकदा प्रार्थनेच्या वेळेला, आपले एक सर डोळ्यांनी जरा हे होते, स्क्विंट होते, त्यांची नक्कल केली आमच्या मोठ्या भावाने. ते चिडले, त्याला हेडमास्तरांच्या खोलीत बसवून ठेवलं आणि वडिलांना बोलवणं पाठवलं. वडील आले, हसले, तुम्ही शिक्षा केली आहे ना, बरोबर आहे. हा, शिक्षकांबद्दल मी म्हटलं ना, एक छोटस गाव, आपुलकी, एकमेकांशी बंध. या काळात
आम्ही शिक्षण घेतलं, आम्ही खरंच भाग्यवान. आणि या काळात आम्ही शिक्षण कुठे घेतलं तर पेठे विद्यालय, नाशिक एज्युकेशन सोसायटीचं पेठे विद्यालय. आणि आता तुम्हाला मी सांगितलं की सूर्यकांत राहळकर हे आमचे वर्गमित्र पहिलीपासून, आम्ही बरोबर घडलो. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आम्ही बेंचमेट होतो. मी बेंचवरच राहिलो, पण त्यांनी बेंचची ती मोठी खुर्ची केली सन्मानाची. मी बेंचवरच राहिलो, तो सन्मानाच्या खुर्चीवर गेला. मला अभिमान आहे. आपला मित्र इतका मोठा झालेला असणं याचा मला अभिमान आहे. म्हणजे शाळेत गोष्टी काय, फडके सर आहेत आमचे, ते अभिमानाची गोष्ट आहे. ओढेकर सर माझ्याबरोबर, अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या कोणी पुढे गेलं तर आपल्याला आनंदच व्हायला हवं. त्यामुळे मला वाटतं मी समापन करावं. सर समारोप करू नका. 1, 2, 3 प्रश्न शिक्षकांना बरं. विचारायचे आहेत. बरोबर. मित्र हो, कला क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर डिव्होशन, कमिटमेंट, संयम आणि जिद्द यासारख्या गुणांची कशी आवश्यकता आहे हे आजच्या गप्पांमधून आपल्या निश्चितच लक्षात आलेलं असेल. काही शिक्षकांना या ठिकाणी प्रश्न विचारायचे आहेत. मी त्यांना विनंती करतो की तुम्ही हँड रेजचं ऑप्शन वापरा, म्हणजे मला आपल्याला प्रश्न विचारण्याची संधी देता येईल. त्याआधी या सभागृहामध्ये काही शिक्षक आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. मी त्यांना देखील विनंती करेल की आपल्याला जर प्रश्न विचारायचा असेल तर आपण तो आजच्या वक्त्यांना जरूर विचारावा. शिक्षकांमध्ये कोणाला विचारायचं असेल, रोटवतकर मॅडम. आणि मोकळेपणाने विचारा. म्हणजे माझं भाषण आवडलं नाही इथपासून काही सांगा, मला चालतं. मला सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की हौशी कलावंत आणि व्यावसायिक कलावंत या दोन बाजू ऐकून असतो, पण त्यामधला फरक, आणि जर हौशी कलावंताला व्यावसायिक क्षेत्राकडे जायचं असेल त्यासाठीचा मार्ग कोणता आहे? बरोबर. आता कसं आहे, आम्ही हौशी कलावंत राहील, बरोबर. मला त्यावेळेला बोलवणं होतं. माझं नाटक झाल्यावर श्याम फाडकेने मला बोलवलं ताबडतोब व्यावसायिक नाटकासाठी. पण मुंबईत जावं, तिथे कोणी नव्हतं नातेवाईक, आणि घरून 100 रुपये मिळतील अशी परिस्थिती नव्हती. कुटुंब महत्वाचं होतं माझ्यासाठी. त्यामुळे हौशी नाटक करत राहा, प्रायोगिक नाटक करतच राहा, प्रश्नच नाही. पण आता तुम्हाला एक मात्र सांगतो की तुम्हाला हा व्यवसाय म्हणून निवडायचा असेल तर मुंबईत जाऊन राहणं. आजही मुंबईत आपल्या नाशिकचे अनेक उत्तम कलावंत तिथे वेगवेगळ्या सिरियल्स मध्ये आहे. ते रूम शेअर करून राहतात, स्ट्रगल करतात. तो स्ट्रगल आहे. मग एक नाहीतर करायचं की पूर्वी कसे आपले अनेक हे होते, म्हणजे प्रशांत दामल्यांपासून आत्माराम बेंड्यांपासून अनेक जण होते की जे नोकरी करून नाटक करतो. आताही बरेच जण हे नोकरी सांभाळून नाटक करतात. कारण एक मला सांगणं आवश्यक आहे की नाटकावर तुमचं पोट भरणं हे अवघड आहे. आपण असं म्हणतो व्यावसायिक लोकांना की अरे एवढा चांगला कुठल्या सिरियल मध्ये काम करतोय, काय करतोय. कारण प्रत्येक कलावंताला स्ट्रगल चुकलेलंच नाही. कोणीही मोठा असला तरी त्याचं एक काम संपलं की दुसरं काम शोधायला सुरुवात झालेली असते. त्याला पर्याय नाहीये तुम्हाला. त्यामुळे आणि असं आहे की तुम्ही सिलेक्ट झालात, सगळं झालं, पण आता नाशिकला सिरियल वगैरे सुरू झाल्या. ते सिरियल सुरू झालेले आहे, इथेच शूटिंग होत आहे, सुदैवाने आपल्याला होते, ही फार मोठी गोष्ट आहे. पण उद्या मुंबईला आहे, साताऱ्याला आहे, सांगलीला शूट आहे. आता मलाही सिरियल मध्ये काम मिळालं ते सांगलीला होतं. मग तुमचं एक पाहिजे की मी या क्षेत्रात काम करेन ना तर कमिटेड. मग मी मुंबईत जाऊन जाईल, स्ट्रगल करेन, तिथे शेअर रूम घेऊन राहीन. ही सगळी मानसिक तयारी पाहिजे. आणि एकदा तो व्यवसाय म्हणून पत्करला की त्याला पर्याय नाही. आता माझी मुलगी या क्षेत्रात आहे, यदि 15 वर्ष या क्षेत्रात आहे. स्ट्रगल संपलाय का? नाही संपलेला. ती एकटीच्या बळावर तिने जागा शोधली मुंबईत, आम्हाला काहीच केलं नाही. एक रूम एक ठिकाणी झालं, दुसरीकडे गेली, तिसरीकडे गेली, तिथं स्ट्रगल करत राहिली, तिने कामं मिळवली, कारण कमिटमेंट होती.
असं म्हणजे माझी मुलगी म्हणून असं सांगत नाही, 12वीलाच तिने ठरवलेलं होतं की बाबा मी ललित कला केंद्रात जाणार. फक्त आमचा हे होतं की मला असं वाटत होतं की तिथे नृत्य करावं, बाकीच्यांना वाटत होतं ते नाटक करावं. ललित कला केंद्रात आम्ही नाटक बघायला जायचो. एक नाटक बघितलं आणि तिला सांगितलं की माझं चुकलं, तुझं बरोबर आहे. पण त्याच क्षणाला तिने ठरवलेलं. आता हे आपले नाशिकचे जे कलावंत आहेत मोठे झालेले, अभिजित खांडकेकर काय, चिन्मय उदगीरकर काय, अनिता दाते काय, यांनी स्वतःचं अस्तित्व तिथे निर्माण केलं. नाशिकनी तिथे ठसा उमटवलेला आहे, पण एक मोठा स्ट्रगल केलं. त्यामुळे हाऊस म्हणून नाटक करायचं ते करतच राहा. पण तरीही मी एक सांगेन की हाऊस म्हणून नाटक करायचं तरी प्रामाणिकपणे केलं. मला त्याच्यातनं 4 पैसे मिळतायत का हा भाग नाही. तुम्हाला नाटक करायचंय ना, मग ते तेवढ्याच आत्मीयतेने आणि प्रामाणिकपणे करत. कुठल्या याला कष्टाला पर्याय नाही आणि शिकायला पर्याय. धन्यवाद सर. यानंतर मी ओडेकर सरांना विनंती करेन की आपण एक प्रश्न विचारावा. श्री अरविंद ओडेकर सर आपल्या शालेय जीवनातील मित्राला कला क्षेत्रासंबंधित एक प्रश्न विचारू इच्छितात. बोला सर. शालेय कारकिर्दीमध्ये असा कोणता कालखंड नेमका होता की आपल्याला नाटकाकडेच घेऊन जायला? काय हे झाला शाळेमध्ये शिकत असताना असा कोणता नेमका कालखंड होता किंवा आपल्याला तो नाटकाकडे घेऊन जातो? एक तर शाळेत असं झालं की वेल्हे सरांनी बालनाट्य बसवलं. आम्ही सगळे बालवीर का असं काहीतरी नाटक होतं. सगळी तयारी वगैरे झाली आणि एक 15 मिनिटं झाली, विसरले, पडदा टाकला. हिट करायचं, पडदा उघडला, परत त्याच ठिकाणी आणले, पडदा बंद केला. त्यामुळे आतमध्ये मेकअप केलेले जे विद्यार्थी होते ते आतमध्येच राहिले. आणि दुसरं होतं विविध वेशभूषा स्पर्धा होती. तर माझ्या भावानी आपल्या शाळेच्या ट्रिप सगळ्या आम्ही पेठे स्कूलचीच, त्याने एक गन आणली होती पुचाची. तर काय करायचं विविध वेशभूषेला? आता ही गन आणलेली आहे, दरोडेखोर करू. दरोडेखोर म्हणजे काय केलं मी, त्या पैठा स्कूलच्या स्टेजवर इकडनं आलो, असं 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 करत गेलो तिकडे. बरं, मी ज्या क्षणी तो बार उडवला तो वाजलाच नाही. आणि नंतर तो वाचतोय की नाही म्हणून मी स्टेजच्या मागे गेलो, तो मोठा आवाज झाला, सगळे असले. आणि तिथे मला त्या विविध वेशभूषेत पहिलं बक्षीस मिळालं. मग कुठेतरी आपल्याला एक इनर इन्स्टिंक्ट असते, आतमध्ये कुठेतरी आपला आवाज असतो. तिथून कदाचित ते सुरू झालं असावं. आणि मला सांगायला फार मोठी गोष्ट विसरलोय मी, की माझी पहिली एकांकिका याचं दिग्दर्शक कोण असावं असं तुमचा अंदाज आहे? नाही, तुम्हाला कोणालाच अंदाज येणार नाही. माझ्या पहिल्या एकांकिकेचे दिग्दर्शक होते प्राध्यापक दिलीप फडके. आणि त्या काळात आम्ही जिथे प्रॅक्टिस करायचो तिथे एक दिवस प्रॅक्टिस बंद होती. का तर त्या वाड्यात बाळासाहेब ठाकरेंचं भाषण होतं. काहीतरी 50-70 लोक असतील. बाळासाहेब ठाकरेंचं भाषण होतं हे मला आठवलं, त्यामुळे सुट्टी दिली होती त्यांनी. मी, सतीश नाडगोडा आणि नाना वडनगरे 3 जण होतो. आणि आम्हाला जो मेकअप केला तो सगळे पांढरेच चेहरे केले. हा, आणि शेवटचं माझं वाक्य होतं की या काय बंदुकीच्या गोळीने तुझ्या शरीराच्या चिंदड्या चिंदड्या करीत. तर मी ते उलट उच्चारलं, या शरीराच्या गोळीने तुझ्या बंदुकीच्या चिंदड्या चिंदड्या. मग मला आतमध्ये दिलेपणे तू काय म्हणलास? म्हटलं काय म्हणलो, आणि असं असं म्हणलं. तेव्हा माझा पहिला दिग्दर्शक दिलीप फडके. आणि महत्वाचं म्हणजे तो स्वतः नाटकात उत्तम काम करणार आहे, हे महत्वाचं आहे. तुमच्यावर जो वचक ठेवू शकतो त्याला, कारण त्याचं नाटक. धन्यवाद सर. बरं, एक महत्वाचं, माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माफ करा, म्हातारा झालं.
तेव्हा चुकलं असेल तर माफ करा. मला वाटतं मी एक गमती जमतीत जरी सरांबद्दल बोललो तरी सुद्धा सगळ्या गुरुजनांबद्दल प्रचंड आदर आहेच मला, तो कायमच राहणार आहे आयुष्यात. आणि तुमचे चेहरे मला काही कंटाळलेले दिसले नाही. मास्क कारण नाटकाचं कसं असतं, नाही नाटकाचं कसं असतं, समोर अंधार असतो, त्यात मी चष्मा लावून कधीच काम केलं नाही. त्यामुळे मला विंगेतली माणसं दिसायची नाही, प्रेक्षक आहेत. आता तुम्ही दिसताय आणि तुमचे चेहरे प्रसन्न आहेत, याचा अर्थ तुम्ही कंटाळले नाही. तुम्हाला शिक्षकी पेशामुळे ही कदाचित सवय झालेली असेल, म्हणजे नंतर तुमची कुजबूज कदाचित होईल की बोलताही ये ना समोर बसलेले. कधीतरी येतो माणूस, करायचं काय बाई सांगावं त्यांचं. मला तर कंटाळा आला होता, घरी सारखे फोन येत होते की आता ये, पण हे ना भाषण करतायत, असं होऊ शकतं. सर, आपण अनेक दिग्गज कलाकारांच्या बरोबर काम केलेलं आहे. म्हणजे मागे एकदा जेव्हा आपल्याशी संभाषण झालं त्यावेळी तुम्ही सांगितलं की मांजरेकर असोत, प्रभावळकर असोत, राजदत्त असोत किंवा वंदनाताई गुप्ते यासारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या बरोबर आपण काम केलेलं आहे. मला तुम्हाला या निमित्ताने असा प्रश्न विचारायचा आहे की या कलाकारांच्या बरोबर काम करत असताना असा कुठला कलाकार आहे की ज्याचं इम्प्रेशन किंवा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर किंवा पुढील नाट्यकलेच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना एक नट म्हणून तुम्हाला आदर्श असं ठरलं, त्याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल. कसं आहे, हे प्रत्येकाची अभिव्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी आहे. प्रत्येकाकडनं मी शिकत गेलो. आता वंदना गुप्ते ही माझी मैत्रीण, भारती अचरेकर माझी मैत्रीण, पण उत्तम अभिनेत्री वंदना गुप्ते. सुनील बर्वे सारखा माणूस उत्तम अभिनेत्री. दोन गोष्टी अशा झाल्या, आपल्याला माहित नसतं. भीमसेन जोशींचं संतवाणीचं मी निरूपण केलं चौकामध्ये, 4000 लोक होते. शेवटचं निरूपण मी थांबलो. माणसाचं मोठेपण कसं असतं बघा. पंडितजीने हातात माईक घेतला आणि ते म्हणाले, आमच्या आडनाव बंधू जोशी आहेत, ते उत्तम निवेदन करतायत, पण त्यांचा सत्कार राहिलेला आहे. त्यांना मी बोलवतो आणि त्यांनी स्वतः शाल मागवली, हार मागवला, माझं हे केलं. आणि दुसरा किस्सा असा की प्रभाकर पणशेकरांची मुलाखत होती, एकदा पेपरला आलं की ते संवाद साधणार प्रेक्षकांची. मी तेव्हा वाडीवाल्याला नोकरीला होतो. गाडीतनं पेपर वाचला. तिथे पोहोचल्यावर 12-12:30 सकाळमधनं फोन आला की पंत म्हणतात की सदानंद जोशींना बोलवा, तेच मला बोलतं करू शकता. म्हटलं पण मी कमिटेड टू बँक आहे, त्यामुळे काम संपल्याची विधा येऊ शकतो. 5:30ला इथून मला जशी गाडी मिळेल, नाही तर पायी जायचं कोपऱ्यावर आणि तिथून बस पकडायची. बरं मग त्यांचा फोन आला, तुम्हाला गाडी पाठवली तर. म्हटलं पाठवा, पण माझं ठरलेलं तेच आहे, काम संपल्यावरच मी निघणार. काम संपल्यावर मी गाडीतनं निघालो, घरी गेलो, पोचलो, फ्रेश होता होता फोन आला, पंत तुमची वाट बघताय. मी तिथे गेलो, त्यांना भेटलो. माझ्या हातात कागद नव्हता, कुठले प्रश्न विचारायचे काहीही माझ्या हातात नव्हतं. आणि तरी सुद्धा मी 1.5 तास त्या माणसाची मुलाखत घेतली. कारण तो रॅपो एक डेव्हलप झाला होता, त्यांच्याबद्दल खूप वाचलेलं होतं. अशा काही खूप चांगल्या आठवणी माझ्या मुलाखती दरम्यानच्या सुद्धा होत्या. आता दिलीप प्रभावळकर हा उत्तम नट आहे आणि उत्तम माणूस आहे, अतिशय उत्तम माणूस आहे. अशी काही माणसं मला वाचता आली त्यावेळी, हे माझं केवढं भाग्य आहे त्या मुलाखतींच्या दरम्यान. धन्यवाद सर. आपण समारोपाकडे जाऊया. आजच्या या व्याख्यान नव्हे परंतु एक गप्पा गोष्टींमधून आपण शाळेच्या बद्दलच्या अतिशय चांगल्या आठवणी, त्याचबरोबर गुरुजनांच्या बाबतीतल्या उत्तम अशा संस्कारांच्या आठवणी या ठिकाणी सर्वांच्या समोर मांडल्या. नवीन शिक्षकांच्या पिढीला शिक्षक किती डिवोटेड असावा याबद्दल निश्चितच एक चांगला संस्कार या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण सर्वांच्या समोर मांडलेला आहे. आपल्या नाट्य क्षेत्रातील कारकिर्दीला आणि सिनेमा क्षेत्रातील कारकिर्दीला नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि पेठे विद्यालयाच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा वर्तवतो. सर्व श्रोते प्रेक्षकांना मी आणखी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की येत्या 24 डिसेंबरला आजचे जे वक्ते आहेत श्री सदानंद जोशी,
यांचा एक सिनेमा प्रदर्शित होतो आहे, तो आपण थिएटरमध्ये जाऊन अवश्य बघावा अशी मी त्यांना विनंती करेल. वेळेच्या अभावी या सिनेमाच्या बद्दलच्या काही आठवणी इथे आपण विचारायला हव्या होत्या, परंतु वेळ कमी असल्यामुळे आपल्याला ते घेता येणं शक्य नाही. तरी देखील मी आता सर्वांना विनंती करतो की सदानंद जोशी यांच्या कलात्मक प्रवास या ठिकाणी त्यांनी उलगडून दाखवलेला आहे आणि त्याचं सगळं श्रेय त्यांनी शाळेमध्ये झालेल्या संस्काराला दिलं. हे एक आपल्या दृष्टीने अत्यंत आदर्श अशी बाब आहे. आजच्या या समारोपाच्या प्रसंगी आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर वाड सरांना मी विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करून या व्याख्यानाचा समारोप करावा. तत्पूर्वी एकच बोलायचं मला फक्त तत्पूर्वी की माझ्यासारख्या एका सामान्य कलावंताला आपण खूप मोठा बहुमान दिला. जी व्याख्यानमाला चालू आहे त्याच्यात मला व्याख्यान देण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे, सर्व शिक्षक वृंदाचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो आणि ऋण व्यक्त करतो. बंधू भगिनींनो, गेले जवळजवळ 1 तास आपण कला विश्वामध्ये रममान झालेलो होतो. काय काय सांगितलं आपल्याला सदानंद जोशींनी. पहिलं सर्वात महत्वाचं म्हणजे शाळेविषयी आणि आपल्या गुरुजनांविषयीची कृतज्ञता, आणि शाळेमुळे मी नाट्य क्षेत्रामध्ये कसा गेलो, तिथे कसा घडलो हे त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे अतिशय रंगतदार असं व्याख्यान जे आपण ऐकलं, हसत खेळत खिलाडू वृत्तीने त्यांनी आपले अनुभव जे आहेत ते अनुभव कथन केले. आपल्या सर्वांना माहिती आहे की नाई सोसायटी आणि पेठे विद्यालय आपला शतक महोत्सव साजरा करीत आहे, आणि या शतक महोत्सवाच्या काळामध्ये आपण 100 नामवंत माजी विद्यार्थ्यांची व्याख्यानं आयोजित करणार आहे. त्यापैकी 9वं व्याख्यान श्री सदानंद जोशी यांनी गुंफलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि भविष्य काळात सुद्धा आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाचा, त्यांच्या कलेच्या क्षेत्राचा उपयोग होईल असं मला निश्चितपणे वाटतं. आजच्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक सूर्यकांत रहाळकर, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक दिलीप फडके, संस्थेचे उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर मोंडे, त्याचबरोबर संस्थेचे कार्यवाह श्रीयुत राजेंद्र निकम, सहकार्यवाह श्रीयुत शैलेश पाटोळे, तसंच पेठे विद्यालयातले सर्व गुरुजन इथे प्रत्यक्ष उपस्थित राहिले. त्याचबरोबर पेठे विद्यालयातील सेवानिवृत्त झालेले एक अत्यंत व्यासंगी शिक्षक श्रीयुत अरविंद ओढेकर हे सुद्धा आज इथे प्रत्यक्ष उपस्थित राहिले. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे जे फेसबुकवरनं किंवा युट्यूब चॅनेलवरनं जे त्या ठिकाणी हा कार्यक्रम पाहतायत ते सुद्धा, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.